विभागीय कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा महापौर विनायक कोंडाल यांनी घेतला असून महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यासंदर्भात त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना आदेश पारित केलेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 1 ते 8च्या कामकाजाचा सविस्तर आढावा महापौर विनायक रामकृष्ण कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. शहरातील मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून प्राप्त तक्रारींवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, नगर अभियंता सारिका कुलवार, कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, नगरसेवक सिद्धेश्वर कॉम्प्टम, नगरसेवक भारतसिंग बडरूवाले तसेच विभागीय अधिकारी उपस्थित होते. रस्त्यांवरील खड्डे आणि प्रलंबित दुरुस्ती कामांवर विशेष भर देत तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्या असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. काही भागात घंटागाडी नियमित न फिरणे व कचरा संकलनातील अनियमितता यावरही नाराजी व्यक्त करत स्वच्छता यंत्रणा वेळेत आणि शिस्तीत चालवण्याचे आदेश देण्यात आले. पाणी पुरवठ्याबाबतही अनेक तक्रारींची दखल घेण्यात आली. निश्चित वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करणे, गळती दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे आणि अनियमिततेबाबत जबाबदारी निश्चित करणे असे निर्देश देण्यात आले. ड्रेनेज लाईन तुंबणे, बंद स्ट्रीट लाईट, मोकाट जनावरे, नाले सफाई, डास निर्मूलन फवारणी, उद्यान आणि सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता या मुद्द्यांवरही चर्चा झाली. विभागीय अधिकाऱ्यांनी डंपर, जेसीबी, जेटिंग मशीन आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन महापौरांनी दिले. नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद द्या, विभागीय समन्वय वाढवा, सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक व जबाबदारीने द्या असे आवाहन महापौर विनायक रामकृष्ण कोंडाल यांनी बैठकीत केले.